मोदींच्या सत्तेत येण्याची एक मोठी क्रोनॉलॉजी जी भारताविरुद्ध कटाची क्रोनॉलॉजी आहे. भारताच्या सार्वभौमता आणि अर्थव्यवस्थेसाठी जे जे पंतप्रधान उभे राहिले त्यांना बदनाम तरी केलं गेलं किंवा हत्या तरी केली गेली. पण म्हणजे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा काय चित्र दिसतं, तर आता 22 राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही आहे. अरे ब्रिटिशांची सगळ्या राज्यांमध्ये होती, कोलंबोत होती आणि अफगाणिस्तान सोडून सगळीकडे होती. पाकिस्तान, भारत एक होता आणि ब्रिटिशांची सत्ता होती. स्वतंत्र होणं हे ज्याला स्वातंत्र्य मिळवण्याची इच्छा आहे त्याला अवघड नसतं. सत्ता वगैरे त्यांची सत्ता लोक प्रेमाने आलेली आहे का, तर नाही. त्यांनाही माहिती ती चोरून आलेली आहे. महाराष्ट्रापासून, हरियाणापासून, लोकसभेपासून सगळी. आणि आता इतक्या उघडपणे करतायत की म्हणजे नाही, ज्यांनी ते परकला काम प्रभाकर केलं, त्यांना बढती दिली जाते तिकडे. परकला प्रभाकर यांनी सप्रमाण सिद्ध केलेलं आहे अनेकदा की ही निवडणूक लोकसभेची कशी चोरली. 316 जागा इंडिया आघाडीला मिळालेल्या त्या ह्यांनी चोरल्या, तरी 240 मिळाल्या, म्हणजे पूर्ण बहुमत नाही मिळालं. एनिवे, मूळ मुद्दा असा, आंध्र प्रदेशमधली निवडणूक चोरलेली होती म्हणून चंद्राबाबू नायडूंना झक मारत पाठिंबाच द्यायचा होता, कारण त्यांना माहिती होतं आणि त्यांचे अनेक केसेस होत्या. हे सगळे देशविके लुटारू एकत्र आलेत. देशाबद्दल प्रेम असलेल्या इंदिरा गांधींसारखे जे आहेत त्या निक्सनला पण डोळे दाखवू शकल्या. निक्सन हे पॉवरफुल अध्यक्ष होते अमेरिकेचे. हेनरी किसिंजरना डोळे दाखवले त्यांनी आणि आपल्याला हवं ते केलं.